जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आपण या ठिकाणी 2024 ला झालेल्या पोलीस भरतीमधील सगळ्या विषयांच्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी सिरीज सुरू केलेली आहे। ती मग मराठी व्याकरण असेल, मॅथमॅटिक्स असेल किंवा रिजनिंग असेल किंवा मग सामान्य ज्ञान असेल। तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक घेऊन आलेलो आहोत आपण मराठी व्याकरण मधील विभक्ती आणि विभक्ती या घटकावर 2024 ला कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर चला मग सुरू करूया आपण। पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न आलेला आहे आपल्या सोलापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न काय म्हणतो, बाजारात गारुड्यांचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेले शब्द कोणत्या, या प्रकारचा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, नेमकं या ठिकाणी विभक्ती म्हणजे काय असते आपण हा घटक अभ्यास करत आहोत। त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे सामान्य रूप काय आहे, सामान्य रूप आहे। आणि त्याच्यानंतर एक अजून याच घटकावर आधारित तुम्हाला कॉन्सेप्ट किंवा संकल्पना पाहायला मिळेल ती म्हणजेच कारकार्थ। या तीन संकल्पनांवर तुम्हाला विभक्ती या घटकावर प्रश्न विचारला जातो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, विभक्ती म्हणजे काय, त्याच्यानंतर कारकार्थ म्हणजेच काय आणि त्याच्यानंतर सामान्य रूप म्हणजेच काय। तर विभक्ती म्हणजेच काय असतात, तर विभक्तीचे प्रत्यय असतात। कारण मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण शब्दांचा प्रयोग करत असतो त्यावेळेला शब्द हे मूळ स्वरूपामध्ये असतात किंवा मूळ रूपामध्ये असतात। त्या मूळ रूपातील शब्दांचा वापर केल्यामुळे आपल्याला वाक्यामध्ये जो अर्थ पाहिजे तो अर्थ आपल्याला मिळत नाही। मग वाक्याला योग्य अर्थ प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही प्रत्यय त्या ठिकाणी काय करावे लागतात, तर वाक्यामध्ये वापरावे लागतात। तर असे हे जेवढे काही मराठी व्याकरणातील किंवा मराठी भाषेतील प्रत्यय असतील ह्या प्रत्ययांना एकूण 8 प्रकारामध्ये डिवायडेशन किंवा विभाजित केलेला आहे। त्यांनाच काय म्हटलं जाते, तर त्यांनाच म्हटलं जाते विभक्ती प्रत्यय। आणि या ठिकाणी कोणता प्रत्यय आहे आणि कोणता प्रत्यय कोणत्या गटामध्ये विभाजित केलेला आहे त्याच्यानुसार विभक्तीचे 8 प्रकार आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतात। त्या ठिकाणी एक गोष्ट अजून लक्षात घ्या, मराठी भाषेतील कोणताही शब्द असो, कोणताही शब्द हा त्याला प्रत्यय लागून आलेले असतील किंवा प्रत्यय लागून आलेले नसतील, परंतु मराठी भाषेतील कोणताही शब्द हा कोणत्या ना कोणत्या एखाद्या तरी विशिष्ट विभक्तीमध्ये असतो म्हणजे असतो। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला। मग त्या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असो किंवा मग विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसो, याला म्हटले जाते विभक्तीचे प्रत्यय। मग या ठिकाणी कोणत्याही शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसेल तर निश्चितच तो प्रथमा विभक्तीत असते। याचा अर्थ ज्या शब्दाला प्रत्यय लागून नसतो तो शब्द नेहमी प्रथमा विभक्तीत असते। याचाच अर्थ प्रथमा विभक्तीला एकवचनी आणि अनेकवचनीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रत्यय नसतात। द्वितीय विभक्तीमध्ये सला ते एकवचनीमध्ये असतात, सलाना ते अनेकवचनीमध्ये असतात। तृतीय विभक्तीमध्ये नेयसी एकवचनीमध्ये असतात, निसी ही अनेकवचनीमध्ये असतात। चतुर्थ विभक्तीमध्ये सला ते एकवचनीमध्ये असतात, सलाना ते अनेकवचनीमध्ये असतात। त्याच्यानंतर पंचमी विभक्तीमध्ये ऊन ऊन एकवचनी आणि अनेकवचनीमध्ये असतात। षष्ठी विभक्तीमध्ये आपण प्रत्ययाचा वापर करतो चा ची चे, अनेकवचनीमध्ये चा ची चे च्या यासारख्या विभक्ती प्रत्ययाचा वापर करतो। सप्तमी विभक्तीमध्ये आपण त या आणि अनेकवचनीमध्ये सुद्धा तैया यासारख्या विभक्ती प्रत्ययाचा वापर केला जातो। तर शेवटची विभक्ती आपली संबोधन आहे आणि संबोधन विभक्तीमध्ये एक वचनामध्ये कोणत्याही विभक्तीचा वापर केला जात नाही, अनेक वचनीमध्ये नो विभक्तीचा वापर प्रत्ययाचा त्या ठिकाणी वापर केला जातो। तर हे सगळे जेवढे काही प्रत्यय असतील त्यांना म्हटले जाते विभक्ती प्रत्यय। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे ज्याच्यावर आपल्याला या ठिकाणी काय विचारलेला आहे, तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजेच कशावर, तर सामान्य रूप। मग आता सामान्य रूप म्हणजेच काय असतो लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या शब्दाला आपण विभक्तीचा प्रत्यय लावतो त्यावेळेला विभक्ती प्रत्यय लावण्याच्या अगोदर त्या मूळ जो शब्द असते ह्या मूळ शब्दामध्ये काय होत असतो, तर थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होत असते। जसं या ठिकाणी आपण म्हटलं तर झाड
हा एक काय आहे, मूळ शब्द आहे. या झाडाला जेव्हा आपण काय लावतो, एखादा प्रत्यय, कोणताही प्रत्यय लावला आपण, जसा आपण याला ला प्रत्यय लावला तर काय होतो, तर या ठिकाणी झाडाला या पद्धतीने या शब्दामध्ये काय होईल, बदल होईल. या शब्दाचा विभक्तीचा प्रत्यय काढला तर कोणता शब्द उरतो, तर या ठिकाणी झाडा शब्द उरतो. मग झाडा या शब्दाचा मूळ शब्द जर आपण केला तर तो आहे झाड, आणि जेव्हा आपण विभक्तीचा प्रत्यय लावला त्यावेळेला झाड या शब्दाचं काय झाला, झाडा झाला. यालाच म्हटले जाते सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे काय, तर एखादा विभक्तीचा प्रत्यय लावण्याच्या अगोदर मूळ जो शब्द असतो त्या शब्दामध्ये झालेला बदल त्यालाच काय म्हटलं असते, सामान्य रूप म्हटलं असते. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी कोणतं, तर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणता, तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे वाक्यातील सामान्य रूप ओळखा, असा प्रश्न विचारलेला आहे. तर या पद्धतीनं जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी सामान्य रूपावर आधारित काय होईल, तर या ठिकाणी सामान्य रूप मध्ये या ठिकाणी बाजारात हा एक शब्द आहे आणि त्याच्यानंतर गारुड्याचा या पद्धतीने दुसरा शब्द आहे. या ठिकाणी आपल्याला त आणि चा हे दोन विभक्तीचे प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच या ठिकाणी या बाजारात या शब्दाचा जर मूळ शब्द घेतला आपण तर तो आहे बाजार, आणि त विभक्तीचा प्रत्यय लावताना त्याचं काय झालं, तर बाजारा झालं. या पद्धतीने हा एक शब्द सामान्य रूप झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा शब्द आहे गारुड्याचा. मग याचा मूळ शब्द लक्षात घेतला आपण तर त्याचा मूळ शब्द आहे गारुड. मग या ठिकाणी गारुड म्हटलं, पण या ठिकाणी चा प्रत्यय लावण्याच्या अगोदर हा गारुड शब्दाचा काय झालेला आहे, तर गारुड्या असं झालेला आहे. याचाच अर्थ त्या ठिकाणी सामान्य रूप झालेले हे दोन शब्द आहेत. परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये जर पाहिलं आपण तर गारुड्याचा आहे, त्याच्यानंतर खेळ आहे, त्याच्यानंतर चालू आहे, होत आहे, बाजाराचा कोणताही उल्लेख नाही. पर्यायानुसार जर पाहिलं आपण तर या ठिकाणी गारुडाचा हा काय झालेला आहे, तर सामान्य रूप होऊन शब्द तयार झालेला आहे. या ठिकाणी गरुडाचा झालेला आहे, पण ऍक्च्युअल मध्ये हा शब्द जर पाहिलं तर हा गारुड्याचा आहे. याचाच अर्थ या शब्दाचं काय झालेलं आहे, सामान्य रूप झालेला आहे. निश्चितच पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे कावळ्याने आकाशात झेप घेतली, अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप लिहा. या ठिकाणी कावळ्याने या शब्दाला अधोरेखित आहे. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 5 दौंड पोलीस भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की सामान्य रूप म्हणजे काय असते नेमकं, या ठिकाणी लक्षात घ्या. जवळपास मला वाटते तुमची सामान्य रूपची संकल्पना क्लिअर झालेली असेल. विभक्तीचा प्रत्यय लावण्याच्या अगोदर मूळ शब्दामध्ये झालेला बदल त्याला काय म्हणतो आपण, सामान्य रूप म्हणतो. मग त्या ठिकाणी एखादा शब्द पुल्लिंगी असेल, एखादा शब्द स्त्रीलिंगी असेल, एखादा शब्द नपुसकलिंगी असेल तर त्या लिंगानुसार प्रत्येक शब्दाचं सामान्य रूप हा वेगवेगळ्या पद्धतीने होते. ते त्या ठिकाणी नियम आहेत. जेव्हा आपण विभक्ती हा घटक सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यासू त्यावेळेला मी तुम्हाला एक एक त्या ठिकाणी गोष्ट क्लिअर करून देणार आहोत. या ठिकाणी प्रश्नांचे स्वरूप आहे मित्रांनो, सगळ्या गोष्टी कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत, परंतु तुम्हाला मॅक्झिमम संकल्पना ह्या क्लिअर आहेत. तर याच्यानुसार पाहिलं तर कावळ्याने या शब्दाला जर पाहिलं आपण तर कावळ्याने या ठिकाणी लक्षात घ्या काय कराल. कावळ्याने म्हटलं, मी आता सांगितलं विभक्ती प्रत्यय लावण्याच्या अगोदर मूळ शब्दात झालेला बदल. आणि एक सर्वात साधी आणि सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो, जेव्हाही एखाद्या शब्दाचे तुम्हाला सामान्य रूप ओळखायचं असते त्यावेळेला फक्त त्या शब्दाचा काय करायचा असतो, विभक्तीचा प्रत्यय काढायचा असतो. आणि जो उरलेला शब्द असेल, फॉर एक्झाम्पल कावळ्याने म्हटलं तर या ठिकाणी जर आपण काढला तर या ठिकाणी काय होईल, हा शब्द उरेल. हा विभक्तीचा प्रत्यय काढल्याच्या नंतर निश्चितच हा शब्द काय होईल, त्या शब्दाचं सामान्य रूप होईल. एखाद्या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय असेल आणि तो विभक्तीचा प्रत्यय जर का तुम्ही काढले आणि उरलेला जो शब्द उरलेला असेल तो शब्द त्या शब्दाचा काय असेल, सामान्य रूप असेल. मग या ठिकाणी कावळ्याने म्हटलं तर कावळ्या शब्द उरला. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. सामान्य रूप असो, विभक्ती असो किंवा मग कारकार्थ असो, ह्या तीनही संकल्पना एकदम साध्या आणि सोप्या आहेत, एवढं मात्र लक्षात घ्या.
चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, लाडू या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते? आता सामान्य रूपावरच या ठिकाणी 3-4 प्रश्न विचारलेले आहेत. 2024 ला प्रश्न विचारलेला आहे नागपूर ग्रामीण पोलीस चालक भरती 2024 ला. मग या ठिकाणी लाडू हा एक शब्द आहे. या शब्दाला जर तुम्ही एखादा विभक्तीचा प्रत्यय लावला पण, तर विभक्तीचा प्रत्यय कशासाठी लावतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपण विभक्तीचा प्रत्यय लावत असतो. मग लाडू या शब्दाला एखादा प्रत्यय लावला पण, तर या ठिकाणी लाडवाचा या पद्धतीने चा प्रत्यय लावू शकतो आपण. लाडूचा असं प्रत्यय लावत नाही किंवा लाडूचा असं होत नाही, तर लाडवाचा. त्याच्यानंतर लाडवाने एखादा प्रत्यय लावला तुम्ही. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही एखाद्या शब्दाला तुम्ही विभक्तीचा कोणताही प्रत्यय लावा, त्या शब्दामध्ये मूळ शब्दात झालेला जो बदल असेल तो कसा असेल? सारखा असेल. या ठिकाणी चा लावा, या ठिकाणी ने लावा, या ठिकाणी स लावा, तरी सुद्धा या शब्दामध्ये झालेला जो बदल असेल तो कसा असेल? सारखा असेल. ज्या पद्धतीने लाडवा 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 म्हणजे आपण विभक्तीचे प्रत्यय हे वेगवेगळे लावले, पण त्या मूळ शब्दामध्ये झालेला जो बदल आहे लाडवा 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 हा कसा आहे? सारखा आहे. फक्त एखाद्या वेळेला वचनानुसार थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकते. मात्र जर शब्द एकवचनी असेल, त्याला कोणताही प्रत्यय लावल्या तर त्या मूळ शब्दामध्ये झालेला जो बदल असेल तो कसा असेल? सारखा असेल. मग या ठिकाणी जर लाडू या शब्दाचा सामान्य रूप म्हटलं तर मी काय म्हटलं, विभक्तीचा प्रत्यय लावायचा आणि तोच प्रत्यय काढायचा आणि उरलेला शब्द काय असेल? त्याचा सामान्य रूप असेल. मग या ठिकाणी लाडवा हा शब्द काय असेल? तर त्या शब्दाचं सामान्य रूप योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे विभक्तीचे कारकार्थ. या ठिकाणी हा कारकार्थ आहे. कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे 2024 ला अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी कारकार्थ मी ही संकल्पना मागे सांगितली नाही. सामान्य रूप आणि विभक्ती या 2 संकल्पना सांगितलेल्या आहेत. कारकार्थ म्हणजेच काय असतो नेमकं? वाक्यामध्ये काही सगळ्यात महत्वाचा शब्द म्हटलं वाक्यामध्ये तर तो असतो मित्रांनो क्रियापद. कारण एखाद्या वाक्यामध्ये नाम नाही आलं तरी चालते, सर्वनाम नाही आलं तरी चालते, विशेषण नाही आलं तरी चालते, पण जोपर्यंत वाक्यामध्ये क्रियापद येत नाही तोपर्यंत त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. याचाच अर्थ प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला कोणता ना कोणता एखादा क्रियापद असेल म्हणजे असेल. मग वाक्यामध्ये क्रियापद असेल तर या ठिकाणी क्रियापद असेल तर या ठिकाणी ह्या क्रियापदासोबत संबंध असणारे काही काय असतात? वाक्यातले महत्वाचे शब्द असतात ज्यांचा संबंध डायरेक्ट कोणाशी असते? क्रियापदाशी असते. मग क्रियापदाशी संबंध असणारा जर पहिला शब्द म्हटला तर तो काय असतो? कर्ता असतो. कारण वाक्यामध्ये क्रिया करणारा कोण असतो? कर्ता असते. त्याच्यानंतर कोण असतो? तर त्या ठिकाणी कर्म असते. मग या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल कारकार्थ मध्ये? एका साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. कारकार्थ म्हणजेच काय असतो? क्रियापदाचा किंवा क्रियापदाशी वाक्यातील ज्या ज्या शब्दांचा संबंध असते त्याला म्हटलं जाते कारकार्थ. काही शब्दांचा क्रियापदाशी संबंध असतो, काही शब्दांचा क्रियापदाशी संबंध नसतो. मी एक उदाहरण घेतो, त्या उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल. काही शब्दांचा संबंध क्रियापदाशी असते, काही शब्दांचा संबंध क्रियापदाशी नसते. मग काही शब्दांचा संबंध क्रियापदाशी नसते तर ते शब्द वाक्यामध्ये कशासाठी येतात किंवा कोणाशी संबंध असतो? तर क्रियापदाशी संबंध जर नसेल तर त्या शब्दांचा वाक्यातील कर्त्याशी राहू शकते किंवा मग कर्माशी राहू शकते. मग क्रियापदाशी संबंध असेल त्याला कारकार्थ म्हणतो आपण. आणि जर समजा क्रियापदाशी संबंध नसेल, मग वाक्यातील एखाद्या कर्त्याशी संबंध असेल, वाक्यातील एखाद्या कर्माशी संबंध असेल, त्याला म्हटलं जाते मित्रांनो उपपदार्थ. काय म्हटलं जाते? उपपदार्थ म्हटलं जाते. एका वाक्याद्वारे तुम्हाला समजावून सांगतो, जर समजलं समजा तर या ठिकाणी ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे. तर एक साधंसं उदाहरण घेतो मी. या ठिकाणी साधंसं उदाहरण कोणतं आहे? तर या ठिकाणी साधंसं उदाहरण आहे पहा. आपल्या वर्गातील
वर्गातील रामूने शाळेचे सुवर्ण पदक जिंकले हा काय एक वाक्य आहे। मग या ठिकाणी जिंकले हा काय झाला, वाक्यातला क्रियापद झाला। काय झाला, क्रियापद। मग ह्या वाक्यातील कर्ता कोण आहे, जिंकणारा कोण, रामू हा काय झाला, वाक्यातील कर्ता झाला। मग हा वाक्यातील कर्ता झाला। मग जिंकण्याची क्रिया कोणावर होते, तर सुवर्ण पदकावर होते। याचा अर्थ हा वाक्य काय झाला, कर्म झाला। शब्द काय झाला, कर्म झाला। रामू काय झाला या वाक्यामध्ये, तर या वाक्यामध्ये झाला रामू कर्ता। मग आता या ठिकाणी रामू हा कर्ता आहे, सुवर्ण पदक कर्ता आहे, रामूने जिंकले डायरेक्ट क्रियापदाशी संबंध आहे, सुवर्ण पदक जिंकले डायरेक्ट क्रियापदाशी संबंध आहे। तर कर्ता आणि कर्म यांचा डायरेक्ट संबंध कोणाशी असतो, क्रियापदाशी असते। मात्र या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या वर्गातील आणि शाळेचे या ठिकाणी आपल्या वर्गातील जिंकले असा संबंध होत नाही किंवा शाळेचे जिंकले असा संबंध होत नाही। तर आपल्या वर्गातील याचा संबंध कोणाशी आहे, तर याचा संबंध या ठिकाणी आहे कोणाशी, तर रामूशी। आपल्या वर्गातील रामूने आणि शाळेचे म्हटलं तर शाळेचे काय, सुवर्ण पदक। तर या ठिकाणी शाळेचे आणि आपल्या वर्गातील यांचा संबंध क्रियापदाशी नाही। मग क्रियापदाशी नाही तर हे शब्द काय झाले, तर यांनाच म्हटलं जाते काय, तर उपपदार्थ। आणि ज्यांचा संबंध डायरेक्ट क्रियापदाशी असते त्यांना काय म्हटलं जाते, तर कारकार्थ म्हटलं जाते। या दोन गोष्टीतील फरक तुम्हाला या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायचा आहे। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जेवढे काही कारकार्थ दिलेले आहेत ते सगळे कारकार्थ त्या ठिकाणी विभक्तीनुसार वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलेले आहेत, तर सांगितलेले आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल आपण समजून घेऊ की या ठिकाणी प्रथमा विभक्ती आहे। प्रथमा विभक्ती म्हटलं तर प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय आहे, कर्ता आहे। कारण वाक्यामध्ये क्रिया करणारा पहिला व्यक्ती कोण असतो, तर कर्ता असतो। त्याच्यानंतर द्वितीय विभक्ती आहे। द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय आहे, कर्म आहे। कारण वाक्यातील सगळ्यात महत्वाचा दुसरा घटक म्हटलं तर कोण असते, कर्म असते। त्याच्यानंतर तृतीय विभक्तीचा कारकार्थ काय आहे, तर तो आहे करण। कारण कर्ता आणि कर्म असेल पण एखादी क्रिया करण्यासाठी करण याचाच अर्थ काय पाहिजे, साधन पाहिजे, तो तिसरा घटक झाला। त्याच्यानंतर चतुर्थ विभक्तीचा कारकार्थ काय आहे, तर चतुर्थ विभक्तीचा कारकार्थ आहे संप्रदान। याचाच अर्थ दानाची क्रिया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर पंचमी विभक्तीचा कारकार्थ आहे अपादान। काय आहे, अपादान। अपादानचा अर्थच काय होतो, वियोग। क्रिया एका ठिकाणी सुरू होते दुसऱ्या ठिकाणी काय संपते, जाऊन काय होते, संपते। म्हणजे त्या ठिकाणी क्रियेचा काय होतो, वियोग होतो, अपादान होतो। षष्ठी विभक्ती म्हटलं तुम्ही, षष्ठी विभक्तीचा कारकार्थ संबंध दर्शवलेला आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये हा कारकार्थ मुळातच नाही। कारण कारकार्थ किती असा प्रश्न विचारला जातो, तर कारकार्थ आपल्याला मराठी भाषेमध्ये एकूण किती पाहायला मिळतात, 6 पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये संबंध 1 आणि संबोधन हे 2 आपल्याला कारकार्थ पाहायला मिळत नाही। एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। सप्तमी विभक्तीमध्ये पाहिलं तुम्ही तर सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आपल्याला आहे अधिकरण। मग या ठिकाणी अधिकरण हा काय दर्शवतो, तर स्थळाचा किंवा वेळेचा बोध दर्शवतो। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं संबोधन हे शेवटचे एक विभक्तीचे प्रकार आहे आणि यालाच म्हटले जाते हाक मारणे किंवा बोलावणे। तर या ठिकाणी असे 8 प्रकारचे आपल्याला काय दिलेले आहेत, कारकार्थ दिलेले आहेत। जरी तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून काही प्रमाणात कॉन्सेप्ट क्लिअर होत असेल तरी तेवढं भरपूर आहे। या ठिकाणी आता याच्यावरच आधारित प्रश्न विचारलेला आहे, चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न आहे। तर या ठिकाणी प्रथम विभक्तीचा कारकार्थ कर्ता आहे, एकदम योग्य आहे। तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण आहे, योग्य आहे। चतुर्थ विभक्तीचा कारकार्थ अपादान आहे, हे पर्याय चुकीचा आहे। कारण चतुर्थ विभक्तीचा कारकार्थ काय आहे, तर संप्रदान आहे। त्याच्यानंतर द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म आहे, हे सुद्धा एकदम बरोबर आहे। तर या पद्धतीने आपलं या ठिकाणी चुकीची जोडी कोणती असेल, तर पर्याय क्रमांक 3 चतुर्थ विभक्ती अपादान नाही तर काय यायला पाहिजे, संप्रदान यायला पाहिजे। या ठिकाणी पुढील प्रश्न बघूयात आपण। पुढील प्रश्न आहे काका जपाला बसले। या ठिकाणी
अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. काय ओळखा? कारकार्थ ओळखा असा प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे वाशिम पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी काका हा शब्द मराठीमध्ये जर पाहिलं तर काका जपाला बसले तर बसणारे कोण आपण म्हटलं तर या ठिकाणी काका आहेत. मग काका या शब्दाला कोणत्याही प्रकारचा विभक्तीचा प्रत्यय आहे का? बिलकुल विभक्तीचा प्रत्यय लागून नाही. मग विभक्तीचा प्रत्यय जर नसेल समजा तर त्या ठिकाणी मी तुम्हाला मागच काय केलं वर्णन केलेलं आहे की प्रत्येक शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागून येईलच अशातला भाग नाही. पण प्रत्येक शब्द मराठीतला हा कोणत्या ना कोणत्या विभक्तीमध्ये असेल एवढं मात्र पक्का आहे. तर त्याच्यानुसार विभक्तीचा प्रत्यय नाही याचा अर्थ त्याला कोणत्या आपण कशामध्ये टाकतो तर प्रथमा विभक्तीमध्ये टाकतो. जसं गोंदिया हा शब्द आहे, गोंदिया शब्दाला कोणताही विभक्तीचा प्रत्यय नाही याचा अर्थ त्याची विभक्ती कोणती आहे? प्रथमा आहे. एखादा पोलीस हा शब्द लक्षात घ्या. पोलीस म्हटलं आपण तर पोलीस या शब्दाला कोणतं तरी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे का? बिलकुल लागलेलं नाही. याचा अर्थ तो कोणत्या विभक्तीमध्ये आहे तर प्रथमा विभक्तीमध्ये आहे. एवढं मात्र त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग काका या शब्दाला कोणताही काय म्हणता येईल प्रत्यय लागून नाही. याचा अर्थ तो कोण आहे तर मी तुम्हाला अगोदर सांगले काका जपाला बसले आहेत. मग बसणारे कोण तर काका ह्या वाक्यामध्ये कशाचं काम करतात? कर्त्याचं काम करतात. याचाच अर्थ कर्ता हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. कारकार्थ विचारलेला आहे आणि ज्याही शब्दाला जोही शब्द वाक्यामध्ये कर्त्याचं काम करते त्याचा कारकार्थ काय असतो? कर्ता असतो. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढील प्रश्न लक्षात घ्या. आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची अनुक्रमे विभक्ती काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग नातीला गोष्ट सांगितली या ठिकाणी नातीला म्हटलं आपण तर या ठिकाणी काय लागून आलेला आहे? ला लागून आलेला आहे. गोष्ट म्हटलं तर याला कोणताही विभक्तीचा प्रत्यय लागून आला आहे का? मुळातच बिलकुल विभक्तीचा प्रत्यय लागून नाही आले. मग विभक्तीचे प्रत्यय लागून नाही आले त्याची कॉन्सेप्ट मी आताच तुम्हाला काय केली आहे समजावून सांगितलेली आहे. मग तुम्हाला समजलंही असेल की गोष्ट हा शब्द कोणत्या विभक्तीमध्ये आहे. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे ला. मग ला विभक्तीचे प्रत्यय मराठीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर मराठीमध्ये पाहिलं तर तो एक तर द्वितीय मध्ये येतो नाहीतर मग चतुर्थ मध्ये येतो. मग द्वितीय आणि चतुर्थचा फरक तुम्हाला माहिती आहे का? ज्या वाक्यामध्ये दानाची क्रिया असेल त्या वाक्यामध्ये ला प्रत्यय लागून आला तर तो कोणत्या विभक्तीचा असतो? चतुर्थ विभक्तीचा असतो. त्याच्यानंतर अजून तुम्ही एक गोष्ट शिकली असाल कोणती तर आजीने नातीला गोष्ट सांगितली हा वाक्य कोणत्या क्रियापदाचा आहे? द्वितीय क्रियापदाचा आहे. मग द्वितीय क्रियापदामध्ये काय असते तर द्वितीय क्रियापदामध्ये किंवा द्वितीय क्रियापदाच्या वाक्यामध्ये एक क्रियापद हा काय असतो? चतुर्थ विभक्तीमध्ये असते. काय असते? चतुर्थ विभक्तीमध्ये असते. मग कोणता कर्म हा चतुर्थ विभक्तीमध्ये असते तर त्या ठिकाणी तो असते व्यक्तिवाचक. कोणता असते? व्यक्तिवाचक. आणि द्विकर्म क्रियापदाच्या वाक्यामध्ये जो वस्तुवाचक कर्म असते हा वस्तुवाचक कर्म नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असते? प्रथमा विभक्तीमध्ये असते. तर नातीला गोष्ट सांगितली याचाच अर्थ दानाची क्रिया आहे. डायरेक्ट देणे म्हणजे दान नाही तर एखादं दान हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सुद्धा राहू शकते. पण या ठिकाणी ऑलरेडी द्विकर्म क्रियापदाचा वाक्य आहे आणि द्विकर्म क्रियापदामध्ये व्यक्तिवाचक कर्म हा चतुर्थ विभक्तीमध्ये असते आणि वस्तुवाचक कर्म हा कोणत्या? प्रथमा विभक्तीमध्ये असते. तर याची विभक्ती होईल मित्रांनो चतुर्थ आणि प्रथमा. तर या ठिकाणी चतुर्थ आणि प्रथमा म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. मित्रांनो आपण या ठिकाणी 2024 ला झालेल्या पोलीस भरतीतील सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण घेऊन येत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्याच्यानंतर जर तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहिजे असतील तर बेल आयकॉनला आत्ताच प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असतील आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की एकदा शेअर करा. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या सामासिक शब्दामध्ये व्याधिकरण विभक्ती दिसून येत नाही? आता विभक्तीमध्ये आपण कधी समानाधिकरण आणि व्याधिकरण ह्या संकल्पना पाहिल्याच नाही.
या सगळ्या संकल्पना आपण कुठे पाहिल्या होत्या? समास या घटकामध्ये पाहिल्या होत्या. प्रश्न विचारलेला आहे चंद्रपूर बॅट्समन पोलीस भरती 2024 ला. मग आता या ठिकाणी समानाधिकरण आणि व्याधिकरण, समानाधिकरण आणि व्याधिकरण या ठिकाणी या ठिकाणी ह्या दोन संकल्पना आहेत. मग या ठिकाणी दोन संकल्पना कशा आहेत? तर ज्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या विभक्तीचे प्रत्यय येत असतील किंवा दोन पद वेगवेगळ्या विभक्तीमध्ये येत असतील त्याला म्हटलं जाते व्याधिकरण. तर दोन्ही पद जेव्हा एकाच विभक्तीमध्ये येतात त्याला काय म्हटलं जाते? समानाधिकरण. मग या ठिकाणी कंबरपट्टा याचा अर्थ कमरेचा पट्टा काय होईल? कमरेचा पट्टा. मग या ठिकाणी कमरेचा पट्टा म्हटलं तर या ठिकाणी हा व्याधिकरण आहे, कारण पहिल्या शब्दाला चा प्रत्यय, दुसरा पद काय आहे? प्रथमा विभक्तीत आहे, हा षष्ठी मध्ये आहे. देवपूजा म्हटलं तर देवाची पूजा. कोणाची पूजा? देवाची पूजा. या ठिकाणी पहिल्या पदाला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय, दुसऱ्या पदाला कोणताही प्रत्यय नाही. त्याच्यानंतर महादेव, तर महान असा देव असं जर आपण काय केलं, त्याचं काय केलं? प्रत्यय लावलं किंवा विग्रह केला तर महान प्रथमा विभक्ती आणि त्याच्यानंतर देव सुद्धा प्रथमा विभक्तीत आहे. याचा अर्थ हा कोणता असेल? समानाधिकरण असेल. समानाधिकरण म्हणजेच काय? समानाधिकरण म्हणजेच काय? समानाधिकरण याचाच अर्थ काय? तर ते दोनही पद जे आहेत ते वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असतील त्याला काय म्हटलं जाते? समानाधिकरण म्हटलं जाते किंवा समानाधिकरण विभक्ती. याचाच अर्थ समानाधिकरण म्हणजे काय? तर सारखी विभक्ती. त्याच्यानंतर तोंडपाठ म्हणलं तर या ठिकाणी काय होईल? तोंडाने काय होईल? तोंडाने पाठ या पद्धतीने होईल. मग या ठिकाणी हा पद वेगळ्या विभक्तीमध्ये, हा दुसरा पद वेगळ्या विभक्तीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. याचाच अर्थ या ठिकाणी हा कोणता विभक्तीचा असेल? तर समानाधिकरण नाही तर व्याधिकरण विभक्तीचा असेल. तर या पद्धतीने पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हा आपलं उत्तर कोणत्या विभक्तीचं दिसून येते? तर व्याधिकरण विभक्ती दिसून येत नाही. याचा अर्थ समानाधिकरण विभक्ती असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे विभक्ती प्रतिरूपक अव्ययांची विभक्ती ओळखा. तुम्हाला या ठिकाणी आत दिलेला आहे. काय दिलेला आहे? आत दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हणजेच काय? सगळ्यात महत्वाची एक कॉन्सेप्ट आहे विभक्ती प्रतिरूपक. काय आहे? प्रतिरूपक. विभक्ती प्रतिरूपक अव्यय. मग या ठिकाणी विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हणजेच काय? तर जेव्हा तुम्ही शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी? शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी आपण कशाचा वापर करतो? तर विभक्ती प्रत्ययाचा वापर करतो. कशाचा वापर करतो? विभक्ती प्रत्ययाचा वापर करतो. त्याला म्हटलं जाते विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. जसं आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल पोस्टाद्वारे काय आले? पोस्टाद्वारे मला पत्र आले. मला पत्र आले हा एक वाक्य आहे. मग या वाक्यामध्ये पोस्टाद्वारे म्हटलं तर हा झाला एक शब्दयोगी अव्यय. पण या ठिकाणी जो शब्दयोगी अव्यय आहे या शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी आपण कशाचा वापर करतो? कधी कधी विभक्ती प्रत्ययाचा वापर करतो. मग या ठिकाणी विभक्ती प्रत्यय म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की पोस्टाने काय आले? तर मला पत्र आले. या पद्धतीने पत्र आले असं आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. याचाच अर्थ शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी आपण काय वापरला? तर ने विभक्तीचा प्रत्यय वापरला. याचाच अर्थ हा काय झाला? तर विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय झाला किंवा विभक्ती प्रतिरूपक विभक्ती प्रत्यय झाला. तर विभक्ती प्रत्ययाच्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी विभक्तीचा प्रत्यय वापर केला जातो. मग या ठिकाणी आता दिलेला आहे आत. मग आत म्हटलं तर या ठिकाणी आत हा शब्द काय दर्शवतो? तर या ठिकाणी आत हा स्थळ दर्शवते किंवा स्थळ दर्शवतो. जसं आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल साप. काय? साप घरात घुसला किंवा गेला. जर आपण म्हटलं तर या ठिकाणी घरात गेला. या ठिकाणी घरात या शब्दाला कोणतं विभक्ती प्रतिरूपक अव्यय लागले? तर आत. कारण याचा मूळ शब्द काय आहे? घर आहे. घर अधिक आत म्हटलं तर याच्यापासूनच कोणता शब्द तयार झाला? घरात. आणि मी तुम्हाला कारकार्थ सांगितलं होता की ज्याही विभक्तीमध्ये किंवा जे विभक्तीचे प्रत्यय लावल्यामुळे एखाद्या स्थळाचं किंवा वेळेचं जर त्या ठिकाणी उल्लेख होत असेल
तर निश्चितच त्या ठिकाणी कोणता कारकार्थ होतो, तर त्या ठिकाणी कारकार्थ होतो अधिकरण. आणि अधिकरण हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तर तो आहे सप्तमीचा. याचाच अर्थ आत हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ असेल, सप्तमी विभक्ती. पर्याय क्रमांक 4 हा काय होईल, आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय म्हणतो, मी रात्री घरी परत येईल हे कोणत्या विभक्तीचे उदाहरण आहे. आता या ठिकाणी मी रात्री घरी परत येईन हा एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये जर आपण पाहिला तर या ठिकाणी मूळ शब्द पाहिला आपण, तर या ठिकाणी रात्र आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मूळ शब्द पाहिला तर घर आहे. रात्र या शब्दाला ई प्रत्यय लागला, घर या शब्दाला ई प्रत्यय लागला. निश्चितच ई हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तर सप्तमी विभक्तीचा आहे. सप्तमी विभक्तीमध्ये आपल्याला कोणते प्रत्यय पाहायला मिळतात, तर या 3 प्रत्ययाचा वापर कशामध्ये केलेला आहे, तर सप्तमी विभक्तीमध्ये केलेला आहे. तर निश्चितच आत हा कोणत्या विभक्तीचा असेल, सप्तमी विभक्तीचा असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न विचारलेला आहे, कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला गोविंदाचे बोलून झाले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. मग आता कर्त्याची विभक्ती ओळखा म्हटलं तर वाक्यातील कर्ता तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कारण या ठिकाणी बोलणारा कोण, तर गोविंदा. मग या ठिकाणी कर्ता कोण आहे, गोविंदा आहे. मग गोविंदा या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, तर गोविंदाचे. याचा अर्थ चे विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. आणि या ठिकाणी चाचीचे म्हटलं तर या ठिकाणी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ते, तर ते आहेत षष्ठी विभक्ती. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 हा काय असेल, आपला योग्य उत्तर असेल. प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. पुढील प्रश्न बघा. पुढील शब्दाचे विभक्ती ओळखा. एकदम साधा आणि सोपा आहे मित्रांनो. जर तुम्हाला विभक्तीच्या 8ही विभक्त्या माहिती असतील आणि त्या 8ही विभक्त्यांचे जर समजा तुम्हाला प्रत्यय माहिती असतील, तर या घटकावरचा प्रश्न कधीही चुकत नाही, एवढं लक्षात घ्या. मग या ठिकाणी भजनाहून म्हटलं तर या ठिकाणी कोणता प्रत्यय लागून आला, ऊन प्रत्यय लागून आला. तर त्याच्यानंतर ऊन आणि हून हे 2 विभक्तीचे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत, तर हे विभक्तीचे प्रत्यय आहेत पंचमी विभक्ती. कोणते विभक्ती आहेत, पंचमी विभक्तीचे आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. एकदा विभक्तीचे प्रत्यय लिहून टाका. प्रथमा विभक्तीमध्ये एकवचनी आणि अनेकवचनी मध्ये कोणतेही प्रत्यय नाही. द्वितीय मध्ये पाहिलं तुम्ही तर द्वितीय मध्ये कोणते आहेत, एकवचनी मध्ये स ला ना ते किंवा स ला ते, आणि अनेक वचनी मध्ये स ला ना ते हे प्रत्यय पाहायला मिळतील. तृतीय मध्ये जर पाहिलं आपण तर तृतीय विभक्तीमध्ये ने ये सी हे विभक्तीचे प्रत्यय पाहायला मिळतात. चतुर्थ मध्ये पाहिलं आपण तर चतुर्थ मध्ये तुम्हाला स ला ते एकवचनी मध्ये, त्याच्यानंतर अनेक वचनी मध्ये सेम द्वितीयचे अनेक वचनी मध्ये आणि एकवचनी मध्ये सारखे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पंचमी विभक्ती म्हटलं तर पंचमी मध्ये आपल्याला ऊन आणि हून ह्या 2 पैकी एक पाहायला मिळतो. षष्ठी मध्ये जर पाहिलं तुम्ही षष्ठी विभक्तीमध्ये तर चा ची चे या पद्धतीने त्या ठिकाणी एकवचनी आणि अनेक वचनी मध्ये पाहायला मिळतात. सप्तमी विभक्ती म्हटलं तुम्ही तर सप्तमी विभक्तीमध्ये त या पद्धतीने एकवचनी आणि अनेक वचनी मध्ये, आणि संबोधन मध्ये जर पाहिलं तुम्ही तर संबोधन मध्ये आपल्याला एकवचनीत पाहायला मिळत नाही, तर अनेक वचनी मध्ये आपल्याला न विभक्तीचा प्रत्यय पाहायला मिळतो. तर या पद्धतीने हे सगळे विभक्तीचे प्रत्यय आहेत. हे प्रत्यय एकदा जर का तुम्हाला पाठ झाले तर या घटकावरचा प्रश्न सुटत नाही किंवा मग चुकत नाही. कारकार्थामध्ये थोडासा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, मात्र त्या ठिकाणी कारकार्थ हे थोडासा अभ्यास करून किंवा मग त्याची संकल्पना आपल्याला क्लिअर असल्याशिवाय त्याचा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे साधा आणि सिंपल प्रश्न आहे. संप्रदान हा प्रमुख कारकर्त असलेल्या नामाची विभक्ती ओळखा. प्रश्न विचारलेला आहे अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024 ला.
मग या ठिकाणी संप्रदान म्हटलं तर मी तुम्हाला आता सांगितलं, प्रथमा विभक्तीचा कर्ता, द्वितीयचा कर्म, तृतीयचा करण आणि चतुर्थ विभक्तीचा आपला कारकर्ता आहे मित्रांनो कोणता, तर तो आहे संप्रदान. संप्रदान हा कारकर्ता चतुर्थ विभक्तीचा आहे. प्रथमाचं काय म्हटलं तर मी कर्ता आहे, त्याच्यानंतर द्वितीयचं काय म्हटलं मी करण आहे, काय आहे करण आहे. द्वितीयचं काय म्हटलं मी कर्म आहे, त्याच्यानंतर चतुर्थचं काय आहे संप्रदान आहे. तर या पद्धतीने कारकर्ता आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक काय असेल 4 हा काय झालं योग्य उत्तर झालं. पुढील प्रश्न लक्षात घ्या. प्रश्न विचारलेला आहे, परभणी चालक पोलीस शिपाई भरती 2024 ला मुलाने लाडू खाल्ला या वाक्यातील मुलाने या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागून आलेला आहे. मग या ठिकाणी मुलाने म्हटलं तर या ठिकाणी निश्चितच या शब्दाचं मूळ शब्द आहे मूल, काय आहे मूल. याला ने प्रत्यय लागला, ने प्रत्यय लागला याचाच अर्थ ने आत्ताच मी तुम्हाला लिहून दिलं कोणत्या विभक्तीमध्ये पाहायला मिळते तृतीय विभक्ती. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. अजून एक याच्यावरून तुम्हाला गोष्ट क्लिअर करून देतो. विभक्तीचा प्रत्यय मूळ शब्द आहे मूल, याला विभक्तीचा प्रत्यय लावताना याचं झालं मुला आणि हा झाला विभक्तीचा प्रत्यय. विभक्तीचा प्रत्यय लावण्या अगोदर हा जो मूळ शब्दामध्ये बदल झाला याला आपण काय म्हटलं होतं ते तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं उत्तर नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये काय करा लिहा. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पोलिसांनी चोरास पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाची विभक्ती ओळखा किंवा प्रत्यय ओळखा. या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी पोलिसांनी चोरास पोलिसाने किंवा पोलिसांनी चोरास काय म्हणते प्रश्न चोरास पकडले हा एक वाक्य आहे, काय आहे वाक्य आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं चोरास याचा अर्थ आपल्याला सप्रत्ययाचा विचार करायचा आहे. याच्यामध्ये नक्की तुम्ही कन्फ्युजन होता कारण स हा प्रत्यय आपल्याला कुठं दिसतो तर द्वितीय विभक्तीमध्ये दिसते आणि त्याच्यानंतर स हा प्रत्यय कुठं दिसते तर आपल्याला चतुर्थ विभक्तीमध्ये दिसते. मग आता द्वितीयचा आहे का चतुर्थचा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, चतुर्थ विभक्तीचा कारकर्ता आहे संप्रदान, काय आहे संप्रदान आहे. द्वितीय विभक्तीचा कारकर्ता काय आहे कर्म आहे. मग या द्वितीय आणि चतुर्थ विभक्तीचा प्रत्यय जेव्हा ठरवायचा असतो त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कारकर्त्याचा विचार करावा लागतो. संप्रदान याचाच अर्थ दानाची क्रिया, कर्म याचा अर्थ कर्म. मग त्या वाक्यामध्ये तुम्हाला पोलिसांनी चोरास पकडले याचा अर्थ दानाची क्रिया दिसते का बिलकुल दिसत नाही. मात्र पकडणारे कोण पोलीस, पकडण्याची क्रिया कोणावर होते चोरावर, याचा अर्थ वाक्यामध्ये काय होतो हा कर्म आहे. मग कर्म आहे निश्चितच तो विभक्तीचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असेल तर तो असेल मित्रांनो द्वितीय विभक्ती. एक गोष्ट लक्षात ठेवा, द्वितीय विभक्तीचा नेहमी विभक्ती प्रत्यय हा नेहमी कर्मालाच लागून येतो. त्या वाक्यामध्ये जर दानाची किंवा भेटीची क्रिया नसेल आणि कर्माला लागून असेल तर त्यावेळेला तो विभक्तीचा प्रत्यय द्वितीय विभक्तीचाच होतो. जर त्या वाक्यामध्ये दानाची आणि भेटीची क्रिया असेल किंवा नसेल पण जर स लाते किंवा स ला नाते या प्रत्ययापैकी कर्माला जर तो प्रत्यय लागून आलेला नसेल तर त्या वाक्यामध्ये तो प्रत्यय द्वितीय विभक्तीचा होणार नाही. तर तो कोणत्या विभक्तीचा होईल चतुर्थ विभक्तीचा होईल. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, द्वितीय विभक्तीचा प्रत्यय हा मॅक्झिमम वेळेला कर्मालाच लागून येतो, एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला तर याचं उत्तर काय होईल मग द्वितीय, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचा कारक विभक्ती ओळखा. मधु मागे फिरला. मग जालना पोलीस शिपाई भरती त्या ठिकाणी 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी फिरणारा कोण मधु, मधु हा वाक्यामध्ये काय आहे
तर मधु हा वाक्यामध्ये काय आहे? कर्ता आहे. काय आहे? कर्ता आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे कारक विभक्ती. मग कर्ता आहे याचाच अर्थ हा कोणत्या विभक्तीमध्ये असेल? तर या ठिकाणी हा आहे प्रथमा विभक्ती. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं कर्ता आहे प्रत्यय लागून नाही, तर हा प्रथम विभक्तीमध्ये आहे. तर कारक विभक्ती असेल मित्रांनो याची प्रथम. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने आपण एकूण आज टोटल 15 प्रश्न विभक्ती, कारकार्थ आणि सामान्य रूप या संपूर्ण घटकावरचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की बघा. चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.